सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार. आम्ही जेव्हा सत्याला शोधतो असं म्हणतो तेव्हा एक गोष्ट जाणली पाहिजे की सत्य हे बघा, भाषण देताना कृपा करून की सत्य आहे कुठे आहे ते तुम्ही बदलू शकत नाही, त्याची तुम्ही नुसती कल्पना करू शकत नाही, त्याची तुम्ही रूपरेषा बनवू शकत नाही. सर्वात मुख्य म्हणजे या मानवी जीवनात, या मानवी चेतनेत तुम्ही त्याला जाणू शकत नाही. म्हणूनच सर्व शास्त्रांमध्ये, मग ते आपल्या भारतीय लोकांनी लिहिलेले असोत, चायनीजने लिहिलेले असोत, कुराणात असो किंवा कोणत्याही धर्मातले असोत, सर्वांनी एकमेव गोष्ट सांगितली की तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे, तुमचा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, तुम्हाला आत्मबोध झाला पाहिजे. पण आत्मबोध म्हणजे नुसतं काहीतरी बुद्धीने जाण्याचं नसतं, पण ते बुद्धीच्या पलीकडचंच आहे. आणि त्यासाठी फक्त एक तऱ्हेची नम्रता आपण आयुष्यात पाहिजे की अजून आम्ही ते जाणलेलं नाही. जर सत्य एकमेव आहे, ऍब्सोल्यूट आहे, आणि जर आपण सत्याला जाणतो तर इतके वादविवाद, इतकी भांडणे, इतका त्रास, या कलियुगाचा जो काही कलह ब्रह्म आहे तो कसा उत्पन्न झाला असता. ही गोष्ट खरी, ही 15 देशातली मंडळी आहेत, पण ही आत्मसाक्षात्कारी आहेत. त्यामुळे ह्यांच्यात कलह नाही, भांडण नाही, चुरस नाही, नुसतं प्रेम, एकमेकाचा आनंद कसा घ्यायचा ते यांना माहिती आहे. महाराष्ट्राची महती मी काय करणार, त्याचं नाव महाराष्ट्र आहे म्हणजेच काहीतरी विशेष असलंच पाहिजे असा निदान आपण विचार केला पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो तेव्हा आपणही काहीतरी विशेष असलं पाहिजे. त्यातून कोल्हापुरात महालक्ष्मीच्या परिसरात आपला जन्म झाला म्हणजे आणखीन काहीतरी विशेष असलं पाहिजे असा थोडासा आपण विचार केला पाहिजे. पण ते विशेष म्हणजे काय, ते विशेष म्हणजे अध्यात्माची पुण्याई आपण कमवलेली आहे. पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ती मंडळी इकडे जन्माला येतात पण सगळं काही मागचं विसरलेलं आहे, कोणची पुण्याई केली ते विसरलेले आहेत. आणि फक्त आजकालचे जे काही चकमक करणाऱ्या, चकाट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिकडे आपलं लक्ष जात आहे. आता हे सत्य जाण्याचं असलं तर ते कसं जाणायचं. आपण एक अमिबा स्थितीतनं आज मनुष्य झालो, ते कसं झालं. कितीतरी गोष्टी आपल्यामध्ये आणि पशु आणि पक्ष्यांमध्ये वेगळ्या असतात. पशु हे पाशात आहेत म्हणून त्यांना पशु म्हणतात. एखादा वाघ असला तर तो वाघासारखा राहतो, एक जर साप असला सापासारखा राहतो. वाघ सापासारखा वागत नाही, पण माणसात हे सगळ्या योनी असल्यामुळे तो कसा वागेल ते सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याला स्वतंत्रता आहे, तेव्हा वाटेल त्या योनीत तो जाऊ शकतो आणि वाटेल तसा तो वागू शकतो. स्वतःचीच प्रकरणा तो करू शकतो, इतरांची तर करू शकतो पण स्वतःलाही सारखा ठगवत असतो. तेव्हा या बुद्धीने आपण स्वतःला किती ठगवतो त्याची सुद्धा आपल्याला कल्पना नाही. पण त्यातून मिळतं काय, लभ्यांश काय,
ते पाहायला पाहिजे. आणि लभ्यांश फक्त हा काहीही असत्य गोष्टींना आपण चिकटलेलो असतो आणि सत्य काय ते आपल्याला माहित असतं. आता पुष्कळ लोक म्हणतील, विशेषतः महाराष्ट्रात एक बुद्धिजीवी नावाचे नवीन लोक निघालेले आहेत, म्हणजे टूम आहे. पण ही महाराष्ट्रातच आहे. तुम्हाला आश्चर्य वाटतं? आणखी कुठेही मी ऐकलं नाही. कोणत्या आता संबंध हिंदुस्थानात मी फिरते असल्या टुमा मी ऐकल्या नाहीत की बुद्धिवादी आहेत आणि ते म्हणतात देवच नाही. अजून तरी आपल्या देशात सगळीकडे मी पाहिले लोक देवाला भितात. चोऱ्या करतील, सगळं करतील, गडबड करतील, पण देव आहे. आणि ही एक टूम निघालेली बुद्धिवाद्यांची आहे की देव नाही आहे, परमेश्वर नाही आहे, धर्म काही गोष्ट नाही. त्याला एक कारणही आहे. देवाच्या नावावर लोक पैसे कमवतात, लोकांना फसवतात, अंधश्रद्धा ठेवून पुष्कळ लोकांची दिशाभूल होते. ही गोष्ट खरी आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की परमेश्वर नाही. आणि हे अशास्त्रीय आणि सायंटिफिक आहे. कोणती गोष्ट आहे किंवा नाही त्याचा पत्ता लावल्याशिवाय म्हणणं हे चुकीच आहे. त्याचा आधी पत्ता लावा, परमेश्वर आहे किंवा नाही. आणि जर त्याचा पत्ता लागला तर मग इमानदारीने, ऑनेस्टली तुम्ही हे मानायला पाहिजे की परमेश्वर आहे. संत साधूंनी त्या महाराष्ट्रात आपलं रक्त ओतलेलं आहे. रक्त ओतलं आहे आणि ते रक्त ओतलं आहे ते आपल्या पुण्याला फळ आणणार आहे. लहानपणापासून आपण त्याच्या गोष्टी ऐकत होतो, त्याचे अभंग श्लोक रात्रंदिवस आपण ऐकत होतो. पण मोठे झाल्यावर मात्र परमेश्वर नाही असं ठाम समजून लोक वागतात. पण बहुतेक जे लोक असे आहेत त्यांना त्यांचं वर्तनच मुळे अधार्मिक आहे. म्हणजे त्यांना दारू प्यायची आहे, बायकोला झोपून काढायचं आहे, असे धंदे करायचे. जर परमेश्वर आहे असं म्हटलं तर मग ते कसं करू शकतील? कदाचित म्हणूनच त्यांनी परमेश्वराला उचलून एका कोणाड्यात ठेवलं की परमेश्वर नाही, आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही वागू. तसं वागायचं तसं तुम्ही वागा, त्याची तुम्हाला परवानगीच नाही. पण पूर्णपणे स्वतंत्रता परमेश्वराने दिलेली आहे. पण त्या स्वतंत्रतेत तुम्ही कोणत्या खाईत जाऊन पडा ते मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हेच वारंवार मी बघते की लोकांना लक्षात काय येत नाही की काहीतरी कुठेतरी आपलं चुकलेलंच असलं पाहिजे, काहीतरी आपल्यामध्ये उणीव असायला पाहिजे. आज जगाचे जेवढे काही तुम्ही प्रश्न बघाल, इतके प्रश्न जगात आहेत, ते सर्व मानवाच्यामुळे झालेले आहेत. मानवाच्या अपूर्णतेमुळे हे प्रश्न उभे झालेले आहेत. जो पूर्णत्वाला आला असता तर कसलेही प्रश्न उद्भवले नसते. आजकाल फार मोठा प्रॉब्लेम म्हणजे वातावरण दूषित होत आहे, इकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर एखाद्या जंगलात गेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतके तिथे पशु पक्षी राहतात पण कुठेही घाण किंवा असा वास येणार नाही. पण एक माणूस कुठे जर जंगलात जाऊन आला की झाला. म्हणजे इतके जेवढे प्रश्न आपले उद्भवलेले आहेत आज जगात त्याला कारणीभूत मानव आहे. आणि त्या मानवाला बदलल्याशिवाय, त्याच्यात परिवर्तन आल्याशिवाय हे जगातले जे मूलभूत प्रश्न आहेत ते कधीही ठीक होऊ शकणार नाही. वरून तुम्ही जरी आभाळाला ठिगळं लावायचं ठरवलं तरी ते कार्य होणार नाही. तेव्हा काहीतरी गहनतेच झाला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या झाडाला कीड लागली आणि तुम्ही त्याच्या पानांना मलम लावलं, त्याचा काही परिणाम होईल का? त्या मुळांमध्ये उतरायला पाहिजे. आणि सहयोग म्हणजे त्या मुळांचं शास्त्र आहे. ज्या मुळांच्या आधारावर आपण उभे आहोत त्याचं हे शास्त्र आहे. आणि ते फक्त जाणलं पाहिजे की आपण कोण, कसे आणि आपल्यामध्ये काय व्यवस्था परमेश्वराने करून ठेवलेली आहे. असो, जरी परमेश्वरावर विश्वास नसला तरी निराश स्वतः विश्वास ठेवा की तुम्ही आज मानव स्थितीत आहात. ही मानव स्थिती तुमची आली, त्याच्यामध्ये सूक्ष्मतेत कोणतं कार्य आपल्यात होत असतं हे जर व्यवस्थित जाण्याचं असलं तर आधी सहयोगामध्ये साक्षात्कार घेतला पाहिजे. तसं मी तुम्हाला मेडिकली सगळं समजावून सांगू शकते. सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम, त्याच्यात आणखी त्या चक्रांचं काय भाग वगैरे सगळं नाही मी तुम्हाला सांगू शकते. पण हे सगळं सांगून उपयोगाचं काय? सर्वप्रथम आत्मप्रकाश झाला पाहिजे. म्हणजे आता समजा इथे इतके लाईट्स लागलेले आहेत आणि मी जर म्हटलं की तुम्हाला
मी सगळ्या लाईट बद्दल सांगते, इलेक्ट्रिसिटी बद्दल सांगते, त्याचा इतिहास सांगते, तर डोकंदुखी व्हायची. त्यापेक्षा थोडासा अंधुकच प्रकाश येऊ देणार का. त्यानंतर तुमच्या लक्षात सहज येईल की आपण किती गौरवशाली आहोत. परमेश्वराने जी ही मानव स्थिती आपल्याला दिली ही केवढी मोठी आहे, त्याचं कार्य किती मोठं आहे आणि आपण चाललोत कुठे त्याची अजून जाणीव आपल्याला आलेली नाही. ते आपण अजून जाणलेलं नाही. जोपर्यंत ते आपण जाणणार नाही की आपण कोण आहोत आणि आपल्यामध्ये किती शक्ती आहे, तोपर्यंत असंच आपण काहीतरी करत राहणार आणि त्यामुळे विध्वंस होणार, लोकांचा नाश होणार आणि आपली दुर्गती होणार. तेव्हा स्वतःबद्दल जाणलं पाहिजे. तू कोण आहेस हे जाणलं पाहिजे. असं सगळ्या शास्त्रात, सगळ्या संतांनी, सगळ्यांनी सांगितलेलं आहे की प्रथम मी कोण ह्याचा पत्ता लाव. आणि तो पत्ता लावण्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये एक शक्ती कुंडलिनी म्हणून ठेवलेली आहे. आता याच्याबद्दल मी एक जर्मन पुस्तक पाहिलं. एवढं मोठं पुस्तक होत होते, पण त्यात सगळं काहीच्या बाई लिहिलेलं होतं. ही कुंडलिनी तुमच्या पोटात असते, गणेशाच्या पोटात असते, पण मानवाच्या पोटात असते कुंडलिनी. तर ते त्यांनी लिहून दिलं, झालं. आता जर काही पांढऱ्यात काळं लिहिलं की झालं ते सत्य. वर्तमानपत्रात काही खोटं छापलं तरी ते सत्य. त्याप्रमाणे आपला विश्वासच बसायला लागला की कुणी काही लिहून दिलं तर ते म्हणजे अगदी रामायण होऊन जात. पण खरी गोष्ट अशी आहे की वास्तविक आपल्यामध्ये ही संबंध संस्था आहे, बनवलेली आहे, घडवलेली आहे. ही आपल्या उत्क्रांतीत जसे जसे आपण वाढत गेलो तशी तशी संस्था आपल्यात बनली आणि आज आपण मनुष्य स्थितीला आलेलो आहोत. तेव्हा थोडासाच मार्ग आक्रमण करायचा, थोडासाच मार्ग आहे. ही कुंडलिनी फक्त षटचक्र वेध करून तेव्हा ह्या टाळूतनं, ज्याला आम्ही ब्रह्मरंध्र म्हणतो, निघते. तेव्हा जसं ह्याला एक कनेक्शन लागतं की नाही, तसंच आपलं सुद्धा कनेक्शन सारीकडे पसरलेल्या या परमेश्वरी प्रेमाच्या शक्तीशी होतात. त्याला कुणी रूह म्हणतं, कुणी परम चैतन्य म्हणतं, काही नाव दिलं तरी सुद्धा ही प्रेमशक्ती. आपण कधी विचार सुद्धा करत नाही. आता झाडं आहेत, त्याला फुले येतात. अहो, एका लहान बी बंद हे झाड तरी कसं आलं सर? आम्ही नुसतं बी रोपलं आणि एवढं मोठं झाड उगवलं आणि त्या झाडातनं अनेक बी आले आणि त्यांच्यात अनेक झाडं आली, म्हणजे त्याच्यात सगळा त्याचा नकाशा होता. हे झालं कसं? ही फुलं इतकी सुंदर, वेगवेगळी, प्रत्येकाचं वेगळं स्वरूप आहे आणि त्या वेगळ्या स्वरूपात सुद्धा प्रत्येकाचा वेगळा सुगंध आहे. प्रत्येकाची वाढ सुद्धा वेगवेगळी. हे कसं होतं? कोण करतं हे सगळं? आपला डोळा बघा. बर्नार्ड शॉने म्हटलंय की हा डोळा माझा बघितल्यावर मात्र मला परमेश्वरावर विश्वास करायचा वाटतो. पण हा तेवढा मोठा कॅमेरा आहे म्हणे. हाचा कॅमेरा मिळू शकतो का, बनवू शकतो का? आपण नाही बनवू शकतो. तेव्हा आपण सुद्धा एक कॉम्प्युटर आहोत. जसं तुम्ही सगळे मला बघत आहात, मला माहिती आहे की मी वाईट साडी नेसलेली, पांढरी साडी नेसलेली, त्यात शंका नाही. सगळ्यांना माहिती आहे पांढरी साडी नेसली म्हणजे काय की आपलं जे कॉम्प्युटर आहे ते आधीच प्रोग्राम आहे. त्याला माहिती आहे काय पाहिल्याबरोबर आपल्याला माहिती, जे काय ऐकलं ते माहिती आहे, काय म्हणतात, जे काही दिसतं ते माहिती आहे, जे काही खातो ते माहिती आहे. ही सगळी घ्राणेंद्रिय आपल्याला पूर्णपणे संवेदनशील झालेले दिसतात. पण त्याच्या पलीकडे काही आहे का, त्याच्या पलीकडे नाही मिळवायचं का, ते पाहिलं पाहिजे. आणि ते मिळवणं अत्यंत सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की रशियासारखा देश, जिथे गणपतीचा ग त्यांना माहिती नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकेका प्रोग्रामला माझ्या 16,000 लोक येतात आणि तलियाती म्हणून एक गाव आहे, तिथे 22,000 सहयोगी आहेत. सगळे हजारांनीच बोलायचे. त्यांनी कधी महालक्ष्मीचं नाव ऐकलेलं आहे, ते महालक्ष्मीची पूजा तिथे बसून करतात. ते आपल्याला माहितीच नाही महालक्ष्मी म्हणजे कोण, गणपती म्हणजे कोण, गणपतीचं रूप काय आहे, ते खरं आहे की खोटं आहे, स्वयंभू गणपती कोणचे आणि कोणचे नाही, आपल्याला काहीही माहिती नाही. म्हणजे सागरामध्ये राहणारा एखादा पक्षी जसा ताना राहतो तसंच आपल्या ज्ञानाची स्थिती. सगळं काही भारतीय ते खराब आणि जेवढं काही बाहेर चाललं ते उत्तम, असा जर आपण विचार ठेवला तर मात्र
असं सांगावं लागलं की आपण आंधळेपणा धरलेला आहे. आणि आंधळ्या लोकांना जे दिसत नाही त्याबद्दल सांगण्यात तरी काय अर्थ आहे. कबीराने म्हटलंय, कैसे समझाऊं सब जगात. आज ती स्थिती नाही. आज स्थिती फार बदललेली आहे. आणि ती स्थिती आहे की तुम्ही सगळ्या जेवढे इथे आज बसलेले आहेत सगळ्यांना आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. कुंडलिनी ही शक्ती तुमच्यात आहे की नाही त्याची सिद्धता, त्याचं प्रमाण आजच तुम्हाला मिळालं. आणि चारीकडे पसरलेली ही शक्ती वर्तमान स्थितीत ह्या वेळेला इथे अस्तित्वात आहे किंवा नाही ह्याची सुद्धा तुम्हाला पूर्ण कल्पना येणार आहे. सहयोग हा सर्व अशा गोष्टींना प्रमाण देण्यासाठी सिद्ध झालेला आहे. पण तुम्ही जर आधीच उलट डोकं करून बसलात आणि आम्हाला काही मानायचंच नाही, आम्हाला नको, तर अशा लोकांवर जबरदस्ती करता येत नाही. कारण तुमची स्वतंत्रता आम्ही मानतो आणि त्या स्वतंत्रतेचा मान केलाच पाहिजे. पण ही कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये जी आहे ती तुमची स्वतःची वैयक्तिक आई आहे. वैयक्तिक तिला सगळं तुमच्याबद्दल माहिती आहे. ती जाणते तुमच्यात काय आहे, कोणचे दोष आहे, तुम्ही कुठे चुकलात, काय झालं ते. पण ती तुमची आई आहे. तसं तुम्हाला जन्म देताना तुमच्या आईने सर्व त्रास आपल्या वर ओढून घेतला आणि तुमचा जन्म झाल्यावर अगदी इतका आनंद झाला तिला की ते सगळं विसरून गेली. तशीच ही कुंडलिनी आई आहे आणि ती आपल्यामध्ये व्यवस्थित विराजमान आहे. महाराष्ट्रात विशेष करून चैतन्य नुसतं सारखं खेळत असतं, तुम्हाला दिसत नाही म्हणून. पण पार झाल्यावर, आत्मसाक्षात्कार झाल्यावर तेही तुम्हाला दिसेल, त्याचंही तुम्हाला दर्शन होईल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतके दिवस आपण ह्याच्यापासून अनभिज्ञ राहिलो, ह्याला जाणलं नाही, अजाणताच हे सगळं कार्य होत राहिलं. सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो जर आपल्याजवळ प्रकाश आला तर. आणि तो प्रकाश मिळवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. कारण मनुष्याचं हे जे शरीर आपण धारण केलं आहे ते किती सुंदर, ते किती हळुवारपणे आज अमिमापासून ह्या स्थितीला आलेलं आहे. तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आपण निरर्थकच ह्या जगात आलेलो नाही असं समजून घेतलं पाहिजे. आजचं मी प्रास्ताविक तुम्हाला सांगते की काय गोष्ट आहे आणि कशा रीतीने होतं. कुंडलिनीबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या मराठी भाषेचं जवळजवळ 4000 तरी माझी भाषणं झाली असतील. तेव्हा इतकं या लाईटबद्दल सांगण्यापेक्षा लाईटच काने लावून घ्यावी आधी आणि मग बघावं काय खोटं आहे आणि काय खरं. एकंदरीत तुमची शुद्ध इच्छा असायला पाहिजे. कुंडलिनी ही शुद्ध इच्छेची शक्ती आहे. बाकी आपल्या सर्व इच्छा अशुद्ध आहेत. आज वाटलं की एक सतरंजी घ्यावी, घेतल्यावर वाटतं आता एक कार्पेट घ्यावं, घेतल्यावर वाटतं आता एक घर बनवावं. म्हणजे जे मिळवायचं ते मिळाल्यावर सुद्धा आपल्याला आनंद होत नाही, आपण सुखात येत नाही. म्हणजे जे आपण इच्छा केलेली होती ती आपली शुद्ध इच्छा नव्हती. असती तर मग काहीतरी आपल्याला समाधान वाटलं असतं ना. एका इच्छेवरनं दुसऱ्या इच्छेवर आपण सारखे उडत असतो. पण एकच शुद्ध इच्छा आपल्यामध्ये आहे, तिच्याबद्दल तुम्ही जागरूक असाल अथवा नसाल जी तुम्हाला माहिती नसेल, पण ती एकच इच्छा आहे की ह्या परमेश्वरी शक्तीशी आपली एकाकारिता साधता आली पाहिजे. विशेष करून सहयोगाचं कार्य त्या महाराष्ट्रातच झालेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनादी काळापासून पूर्वी काळी आपल्याकडे 3 संस्था होत्या. पैकी एका ह्याने वेद वगैरेचं वाचन हे उत्तर हिंदुस्थानात अधिक होत. वेदाचं वाचन करायचं, त्यातनं त्या ज्या 5 पंचमहाभूत आहेत त्यांना जागृत करायची अशी प्रक्रिया होती. पण त्याच्या सुद्धा पहिल्याच श्लोकात लिहिलेलं आहे की जर तुम्हाला हे सगळं वेद वाचून विध झालं नाही, विध होणं म्हणजेच बोध. बोध म्हणजे बुद्धी नाही, बोध म्हणजे बुद्धीच्या पलीकडे ह्या आपल्या मज्जा संस्थेवर, ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर आपल्याला जे जाणता येतं तो बोध झाला पाहिजे. त्याच्याचपासून बुद्ध हा शब्द निघाला, त्याच्याचपासून विध हा शब्द आहे. विध म्हणजे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमवर त्याला जाणतं. हे झालं पाहिजे. आणि हे जेव्हा झालं
तेव्हाच म्हणायचं की मनुष्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. ह्या एका प्रक्रियेला अत्यंत महत्व होतं. पण पूर्वीच्या काळी ह्या महाराष्ट्रात नाथपंथीयांनी हे कार्य केलं. एकीकडे भक्तीचं, बंगाल वगैरेकडे भक्तीचं फार होतं की भक्ती करा परमेश्वराची, एकीकडे वेदांची व्यवस्था होती. पण ह्या महाराष्ट्रात नाथपंथीयांनी एका गुरुला एक शिष्य अशी परंपरा बांधली. त्यामुळे जी काही भाषा प्रचलित होती त्या भाषेमध्ये काही लोकांना सांगता येत नव्हतं, कारण एका गुरुला एकाच शिष्याला सांगायचं असा निर्बंध होता. त्यामुळे जनसाधारणाला ह्याची माहितीच नव्हती. तसं म्हणायला 6व्या शतकामध्ये आदिशंकराचार्यांनी, त्याच्या आधी 13-14 हजार वर्षापूर्वी मार्कंडेयांनी कुंडलिनी बद्दल सगळं लिहून ठेवलेलं आहे. पण 12व्या शतकामध्ये श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या भावाची, म्हणजे त्यांचे ते गुरु, ते निवृत्तीनाथ, त्यांची परवानगी घेतली की मला निदान ह्याच्याबद्दल काही सांगू द्या, सांगायला काय हरकत आहे. आणि मग 6व्या अध्यायात त्यांनी ज्ञानेश्वरीच्या कुंडलिनी बद्दल परत सांगितलेलं आहे. पण त्यानंतर जे धर्म मार्कंड होते त्यांना असं वाटलं की आपल्याला काही कुंडलीचं काही कार्य येत नाही किंवा आपण समजावून सांगू शकत नाही. तेव्हा काय करायचं, तर सांगितलं की बरं हा अध्याय वाचायचाच नाही, हा अध्याय अगदी काहीतरी दुसराच आहे, ह्याला वाचायचंच आहे, म्हणून तो बांधूनच ठेवला. त्यामुळे पुढे तो 6वा अध्याय वाचतच नसे. संबंध जरी ज्ञानेश्वरी पाठ असली तरी 6वा अध्याय वाचायचा नाही असा निर्बंध घातल्यामुळे कोणी 6वा अध्याय वाचत नाही. आणि तेच त्याचा सार, तेच त्यातलं मुख्य आहे. कारण फक्त ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकामध्ये हे कार्य केलं आणि ह्या महाराष्ट्राला सर्वप्रथम कुंडलिनी बद्दल अशा आपल्या मराठी भाषेतून सांगितलं. त्यानंतर अनेक लोक, नानक साहेब, कबीर, तुकाराम, रामदास स्वामी, कोणी असे नव्हते ज्यांनी याच्याबद्दल बोलणं नाही केलं. पण सुरुवात केली ती ज्ञानेश्वरांनी. आणि त्या ज्ञानेश्वरांच्या 23 वर्षाच्या मुदतीत केवढं मोठं कार्य करून गेले ते. आज जर त्यांनी हे लिहिलेलं नसतं तर महाराष्ट्रात सगळे उठले असते की माताजी कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते आधी सांगा, त्याला शास्त्राचा आधार कुठे आहे ते सांगा. तेव्हा आता सांगायला आहे की 6व्या अध्यायात त्यांनी सांगितलं. आणि त्याने इतकं छळले ह्या गोष्टीला, धरून छळूनच काढलं. कोणी सत्य बोलायला लागलं तर त्याला छळून काढा. कारण खोटेपणाने जे लोक पैसे बनवतात आणि खोट्या गोष्टीला धरून जे सर्व जगावरती राज्य करतात, अशा लोकांना सत्य कसं आवडेल, म्हणून जो सत्य बोलेल त्याची गळचिपी करायची. आणि त्याचा इतका छळ केला की 23व्या वर्षी त्यांनी नको रे बाबा, त्याच्या पुढे बोलणं नको, आपली समाधी घेतली. ती आज परिस्थिती नको आहे. आज तुमच्या हितासाठी, तुमचं भलं विचारणे, फक्त कोल्हापुरातच नाही किंवा फक्त महाराष्ट्रातच नाही, हिंदुस्थानातच नाही, पण सर्व जगाचं हित जर करायचं असलं तर सहयोगाला तुम्ही प्राप्त झालं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये ज्या आपल्यामध्ये स्थिती येतात त्याच्यामध्ये सामूहिक चेतना अशी एक स्थिती येते. त्याबद्दल मी उद्या आपल्याला सगळं समजावून सांगेन की ही स्थिती काय, पण आजच तुम्हाला त्याची अनुभूती येणार. हे उघडपणे मी सगळं सांगितलेलं आहे. ह्याच्यात काही लपंडाव नाही किंवा कोणते पैसे वगैरे मागण्याचा काय म्हणजे ह्याच्यात प्रश्नच येत नाही. म्हणजे किती पैसे देणार तुम्ही, पहिल्यांदा हा प्रश्न विचारला पाहिजे. या महत् कार्यासाठी कोणते पैसे देणार? अहो, ह्या पृथ्वीमध्ये आपण बी लावतो, आपण किती पैसे त्या पृथ्वीला देतो, तिला समजतं तरी का बँक वगैरे? तेव्हा कोणी देवाच्या नावावरती पैसे माहिती की तो भामटा असा आधीच ठरवून टाकायचा. नुसतं पैसे कमवण्याचे धंदे करून ठेवले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की व्हेटिकन सारखी संस्था, ज्याला आपण एवढं मानतो, आणि पोप बीप सगळे, तिथे त्यांनी एक बँक काढलेली आणि आपले जे पैसे हे लोक खातात ना, सगळे इकडे सगळे पैसेच खातात, जेवत बिवत नाही. ते पैसे सगळे उचलून ते कुठे जातात, ते त्या व्हेटिकन मध्ये, आणि तिथून मग ते कॅश पैसा जातो कुठे, तर स्वित्झर्लंड मध्ये. अहो, ते देवाच्या नावावर सगळं कार्य करतात, देवाच्या नावावर. म्हणून लोकांचं म्हणायचं की देव कुठे आहे, कोणी देवाचं नाव घ्यावं.
त्याच्यासाठी काही कायदा आहे का जगात, किंवा देवाच्या नावावर असं करायचं नाही, असा कुठेच कायदा नाही. तर हे सगळे पैसे कमवण्याचे, नाव कमवण्याचे हे धंदे आहेत. परमेश्वराचा याच्याशी काहीही संबंध नाही. आणि आपण हे जाणलं पाहिजे की ह्या गोष्टींवरून परमेश्वराचा पटकारा घ्यायचा नाही आणि त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जो तो आहे तो आधी जाणून यावा, कसा शुद्ध स्वरूपात परमेश्वर आहे आणि तो किती परम कृपाळू आपला वडील, वडिलांच्या 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 पेक्षाही किती कृपाळू असा आपला बाप आहे, हे जाणलं पाहिजे. ते जाणल्याशिवाय कुणाला आहे किंवा नाही असं म्हणणं हे फार चुकीचं आहे आणि असं म्हणू नये. मला असं वाटतं तुम्हाला पुष्कळांना प्रश्न विचारायचे वाटतात, पण आज आपण आत्मसाक्षात्कार घेऊया. ज्यांना प्रश्न विचारायचे असले त्यांनी आत्मसाक्षात्कारानंतर घरी जाऊन प्रश्न लिहावे आणि नंतर माझ्याकडे द्या. अनेक गोष्टींबद्दल मला आपल्याला सूचना द्यायची होती. आजकाल आत्मसंमोहनाचे फार प्रकार सुरू झालेले आहेत. माणसाला संमोहनात घालायचं अगदी उघडपणे लोक संमोहनात घालतात. अहो केवढी कठीण गोष्ट आहे. आणि हे काय कुठून होतं ह्याचं सुद्धा लोकांना माहिती नाही की मनुष्य संमोहित कसा होतो. सहयोगाची संबंध प्रक्रिया कशी घडते ते आपल्याला कळतं. म्हणजे डोळ्याने सुद्धा आपण कुंडलीचं जागरण वगैरे सगळं बघू शकता, त्याचे परिणाम बघू शकता, त्यांनी रोग कसे बरे होतात ते सगळं आपण जाणू शकता. संबंध शक्ती आपल्याला येते. पण हे संमोहन विद्या याचं मोडस ऑपरेंडी जे कार्य आहे ते कसं होतं कोणी काही सांगू शकत नाही, तर आम्ही सांगू शकतो. ही सगळी भूतविद्या, स्मशान विद्या आणि प्रेतविद्या. जो मनुष्य हे कार्य करेल तो छिन्न भिन्न होऊन मरतो आणि दुसऱ्याला नष्ट करण्यासाठी म्हणून ही विद्या केलेली आहे. ही संबंध प्रेतविद्या आहे आणि कोणीही संमोहनाच्या मार्गावर जाऊ नये. ह्याच्याबद्दल गुरु नानकांनी एक फार मोठा एक संबंध ग्रंथच दिला म्हटलं तर चालेल. जे बंगालात होत होतं ते आता इथे महाराष्ट्रात लोक आहे. त्याच्या त्या बंगाल्यांची काय स्थिती झाली ती तुम्ही पाहिलेलीच आहे आणि आपल्याला ते दारिद्र्य इथे आणायचं नाही. त्या कृपा करून त्या संमोहनाच्या मार्गात कोणी जाऊ नये अशी माझी खरोखर आर्जवून विनंती आहे. मला माहित होतं, पण काही लोकांनी मला सांगितलं की मात्र इथे संमोहन करण्याच्या विद्या शिकवल्या जातात उघडपणे आणि पेपरात येतात. पूर्वी विदेशामध्ये सुद्धा त्यांना माहित होतं संमोहन काय, म्हणून त्यांनी संमोहनाचे प्रकार थोडे बहुत शिकले आणि असे एकाग्र करून लोकांना बेशुद्ध करून त्यांचे ऑपरेशन्स वगैरे केले. पण त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, पुष्कळ रिसर्च झालेला आहे बाहेर, की लोकांना त्याच्यानंतर त्यांची मती भ्रमिष्ट झाली, अनेक तऱ्हेचे रोग जडले आणि लोकांची वाट लागली. तेव्हापासून हा प्रकार परदेशात बंद झालेला आहे. पण अजून आपण इतके मागासलेले आहोत की अजून त्या प्रकारात आपण जात आहोत. तेव्हा ह्या अशा गोष्टींमध्ये आपण आपल्याला अडकवून घेतलं नाही पाहिजे. अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. त्यातलं मुख्य सांगायचं म्हणजे असं की उद्याची आपली प्रजा, त्यांचा मला विचार येतो. हे लोक इथे बसलेले त्यातले पुष्कळशे लोक आणि जे आहेत आपल्या आपल्या देशांमध्ये त्यातले पुष्कळशे लोक हे व्यसनाधीन झाले होते, व्यसनाच्या आहारी गेले होते, सगळे उठून उभे राहिले. तसंच आपल्या देशात सुद्धा व्यसनाचं फार स्तूप माजलेलं आहे. ह्याच्यातनं सगळ्यांची मुक्ती फक्त सहयोगाने होऊ शकते. शरीराचे अनेक रोग आहेत ते सहयोगाने ठीक होऊ शकतात. मानसिक त्रास, मानसिक ग्लानी ही सुद्धा सहयोगाने ठीक होतं. पुष्कळशी मुलं जी शिक्षणात मागे होती त्यांची फार शैक्षणिक प्रगती झालेली आहे. ते फार उच्च पदाला गेलेले आहेत. पुष्कळशे संगीतकार, कलाकार सहयोगात आले आहेत. आज त्यांचं जगामध्ये फार मोठं नाव आहे. सगळं काही होतं ते माझ्या आशीर्वादाने नव्हे, पण त्यांच्या कुंडलिनीच्या जागरणाने. पुष्कळशे मुसलमान परदेशामध्ये पार झालेले आहेत. इतकंच नव्हे, पण आपल्या देशात सुद्धा पुष्कळशे मुसलमान कलाकार हे पार झालेले. तेव्हा सांगायचं म्हणजे असं की हे अत्यावश्यक आहे. जसं ह्या एका इन्स्ट्रुमेंटला, यंत्राला जोपर्यंत तुम्ही
कनेक्शन देत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. तसा स्वतःच्या जीवनाला सुद्धा काहीही अर्थ नाही. तेव्हा हा योग घटित झालाच पाहिजे आणि स्वतःचं महत्व आपण जाणलंच पाहिजे. उद्याला आम्ही आपल्याला आत्मा म्हणजे काय आणि सहयोगात काय काय प्राप्ती होते त्याबद्दल सांगा. आणि ती हमखास होणारच त्याबद्दल मला शंका नाही. आणि विशेषतः हिंदुस्थानात विशेष हे करून या महाराष्ट्रात एका क्षणात हे कार्य. रामदास स्वामींना एकदा कोणीतरी विचारलं की कुंडलिनी जागरणाला किती वेळ लागतो, तर त्याने सांगितलं की तत्क्षण, पण देणारही पाहिजे आणि घेणारही पाहिजे. तेव्हा आपण सगळे घेणारे आहात, तेव्हा का जागृती होणार आहे. पण शंका कुशंका करू नये. सध्या शंका कुशंका न काढताना एकदा हे मिळवून घ्या. त्यानंतर सांगायचं असं की आपली स्वतंत्रता मी मान्य करते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करता येत नाही. म्हणजे आता एखादं बी लावायचं असलं तर त्या बीवर काही जबरदस्ती करता येईल का? ते आपोआपच घडतं ना. तेव्हा जर तुम्हाला कोणाला नको हो असेल आत्मसाक्षात्कार, तर तुम्ही कृपा करून बाहेर जा. आम्ही तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही, करूच शकत नाही. त्यांनी जागृती होणार त्या उगीच तिथे बसण्यात काही अर्थ नाही. त्यांना आत्मसाक्षात्कार हवा असला त्यांनी बसावं. एवढं मात्र मी सांगते की काहीही त्रास होत नाही. कधीही कसलाच त्रास कोणाला झालेला असतो माहित नाही. जर भूतबाधा वगैरे असेल तर थोडं मनुष्य हलू लागतो, पण ती भूतबाधा निघून जाते. तेव्हा ज्यांना मान्यता असेल त्यांनी अवश्य बसावं आणि ज्यांना नसेल त्यांनी कृपा करून बाहेर जावं, ते बरं. आता त्या बाबतीत 3 अटी आहेत आणि त्या मी आपल्याला सांगते. पहिली अट अशी आहे की पूर्ण आत्मविश्वास हवा स्वतःबद्दल की मला आत्मसाक्षात्कार होईल. आता पुष्कळ लोक सांगतात तुम्ही पापी आहात, म्हणजे आपल्याकडचं विशेष आहेच पैसे कमवण्याचे धंदे. एक तर सांगते तुम्ही पापी आहात, तुम्ही अगदी काही कामाचे नाही, बिलकुल तुम्हाला देव म्हणजे तुम्ही नरकात जाणार वगैरे 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 असे अनेक प्रकार करून तुम्ही मला इतके पैसे द्या म्हणजे तुम्ही नरकात जाणार. तिकडे पोप पूर्वी करत असे ना, सर्टिफिकेट द्यायचा लोकांना की तुम्ही परमेश्वराकडे गेला तर हे सर्टिफिकेट वापरा. तसंच आजकाल आपल्या लोकांचं झालंय की तुम्ही मला जर एक गाय दिली तर मग तुमचं तिकीट तिकडे रिझर्व करून ठेवतो. आणि आपण इतके शहाणे असून सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतो. दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्या तऱ्हेचे जे भोंदू लोक असतात ते असं सांगतात की तुम्ही काय करा, वाईट काम करा, हे करा ते करा, हा चांगला, त्यानेच तुमची स्वच्छता. त्या रजनीश सारखे लोक घाण करा, काय करा, आणि मग तुम्ही मग परमेश्वराकडे जा ना. म्हणजे ते लोकांना कसं पटतं मला समजत. असं कोणत्या शास्त्रात लिहिलंय बरं? कोणत्याही शास्त्रात मी असं पाहिलेलं नाही. तुम्ही वाटतंय कसे वागले तर जरूर वागा, चांगलं आहे, ते वागलंच पाहिजे. आणि ते झालं म्हणजे मग तुम्ही परमेश्वराकडे जाणार. असे 2 तऱ्हेचे लोक आहेत. सांगायचं म्हणजे की माझ्यासमोर तुम्ही कोणीही पापी नाही, कोणीही वाईट नाही, कोणीही दुष्ट नाही, सगळं अज्ञान. पण कधी कधी भटकतो मनुष्य, अंधारात भटकणारच. तेव्हा स्वतःबद्दल दोष लावून घ्यायचा नाही. माझ्यात हे वाईट आहे, माझ्यात ते वाईट आहे, मला हे येत नाही, मला ते येत नाही असं म्हणायचं. उलट मी मानव आहे आणि मी आत्मसाक्षात्कारी का होऊ शकत नाही? जानवराला आम्ही काही देऊ शकत नाही रिअलायझेशन, फक्त माणसालाच देऊ शकतो ना. तर का मिळवू नये? ही जर सर्व शक्ती माझ्यात आहे तर का मिळवू नये? आणि हे असं ज्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे त्यांच्याकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही किंवा त्याचा विचार ठेवायचा नाही. ही पहिली आमची अट आहे.
मी आधी सांगितलं की तुम्ही आपल्या गौरवाला प्राप्त व्हा. तो संबंध गौरव, ती सगळी शक्ती आपल्यामध्ये निहित आहे, फक्त ती आपण प्राप्त केली. दुसरी अट अशी आहे की एकसार सगळ्यांना क्षमा करून टाकायची. तुम्ही क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही काय करता जरा विचार करा. थोडं लॉजिक असाल पाहिजे. काय करतो आपण? क्षमा केली, मी क्षमा करू शकतच नाही असे पुष्कळ म्हणतो. आपण करता काय? तुम्ही क्षमा नाही करत म्हणजे काय करता तुम्ही? तर त्याला उत्तर नाही. मग जर काही करत नाही तर मग क्षमाच करून टाका ना. कारण जर क्षमा नाही केली तर ते तुमच्या डोक्यात जे विचार चालू असतात ते तरी संपतील आणि हलकं वाटेल. कसंही करू तुम्ही सगळ्यांना क्षमा करा. नुसतं म्हणायचं, नुसतं म्हणा की मी सगळ्यांना एकसाथ क्षमा केली. कोणाची ओळख आहे असं सुद्धा दाखवायचं नाही, कोणाची आठवण करायची नाही, काय. कारण त्याची आठवण काढणं सुद्धा दुर्दायी आहे. म्हणून सगळ्यांना एकसाथ क्षमा केली असं म्हणाने उदार चरित्र म्हणून उदार आपलं मन करून सांगतो. मला कोणालाही आठवायचंच नाही या बाबतीत. एवढाच मी वारंवार का सांगते, कारण लोकांमध्ये हे फार ठाम बसलेलं असतं की क्षमा कशी करायची माताजी, आम्ही याला क्षमा करू शकत नाही. अगदी करू शकता. तर कृपा करून सगळ्यांना एक साथ क्षमा करायची. ही आहे दुसरी अट. आणि तिसरी अट अशी आहे की आता आपण आपल्या आत्मदर्शनाला स्वतःच आपल्याला दर्शन घ्यायचं. तेव्हा दुसरा काय करतो किंवा दुसरा काय बोलतो तिकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त आपल्याच कुंडलीच्या जागरणाकडे लक्ष असायला पाहिजे. काही विचार करायला नको, मंत्र करायला नको. कुंडली जी आहे ती स्वतः सगळं कार्य करते. तुम्ही काहीही विचार करायचा नाही त्यावर की मी आता तिथे मंत्र करते की मी त्याला प्रयत्न करते. प्रयत्न नाही, काही प्रयत्न. ती कुंडलिनी स्वतःच तुमची जागृत होऊन आणि तुम्हाला आत्मदर्शन देईल. ती समर्थ आहे. माझ्यावर एवढा मात्र विश्वास ठेवा की ती समर्थ आहे. आणि स्वतःवर विश्वास ठेवा मुख्य म्हणजे की ती करू शकते. तुमच्यात ते होऊ शकतं. जर ह्या लोकांमध्ये होऊ शकतं तुमच्यात का होऊ नये बरं? अजून आपल्याला हेच माहित नाही की कसे तरी आपण असलो तरी एक भारतीय माणसामध्ये काय विशेष गुण असतो ते अजून आपल्याला माहिती नाही. विशेषतः महाराष्ट्र ते बाहेर गेल्यावर कळतं. तेव्हा ह्या अशा 3 अटी आहेत. काही विशेष कठीण नाही. उगीच मनाचेच काहीतरी मांडे येते की मी याला क्षमा करत नाही, त्याला क्षमा करत नाही, ते विसरून जायचं. अगदी सरळ म्हणायचं की मी सगळ्यांची क्षमा केली एकसाथ. आता आत्मबोध झाला पाहिजे आणि तो होणार आहे. त्यासाठी काहीही करायचं नाही, सहज होतो. पण तरी सुद्धा आपले चक्र कुठे आहेत आणि त्या चक्रांना आपण कसं प्लावित करायचं, नरिश करायचं ते मी थोडंसं सांगेन आपल्याला. आणि ते झाल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल की चारीकडे पसरलेली ही शक्ती आपल्या हातामध्ये अशी थंड थंड वाऱ्यासारखी, झुळुकीसारखी आपल्या डोक्यातनं, स्वतःच्या डोक्यातनं इथून कोणाकोणाच्या गरम येईल पण कोणाकोणा थंड असं डोक्यात या बघायला लागतं आपोआप. आणि शंकराचार्यांनी वर्णन केलंय सलीलम सलीलम, थंड थंड अशा. त्यांनी चैतन्य लहरीना सौंदर्य लहरी असं म्हटलेलं आहे. आता ते कवी होते आणि आहे तशीच गोष्ट. तेव्हा सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी बसून घ्यावं. ते समोर जागा येऊन बसाल, बसून घ्या. उभं राहून होणार नाही, बसलेलं बरं. बसून घ्या, आरामात बसा. आराम पहिल्यांदा या. समोर येऊन आरामात बसा. खाली या बरं, पुढे बरी जागा या. इकडे पुढे येऊन बसा. एवढं काही घाबरायला नको, काही होणार नाही. येऊन बसा पुढे.
कमाल म्हणजे हे की तुम्ही जरी खुर्चीवर बसले असलात किंवा माझ्या उंचीवर जरी बसले असलात तरी पार होतात. काय सांगावं, मला स्वतःच आश्चर्य वाटतं हे होतंय कसं, घडतंय कसं, पण होतंय. परमेश्वराची इच्छा झालेली आहे की सगळ्यांना आत्मदर्शन द्यायचं आणि कलियुगात व्हायचंच होतं म्हणून घडतंय. कोणतरी आला तुम्ही जरा दाखवा, मी सांगते तसं. आता मी जसं म्हणते तसं थोडस करायला पाहिजे. आता आपण सगळ्यांनी आरामात बसायचं. पहिल्यांदा आरामात बसा, फार वाकायलाही नको, मागे जायला नको, आरामात. डोक्यात टोप्या वगैरे ठेवू नका, कारण ब्रह्मरंध्र उडायचं आहे आणि आपल्याला आईकडे काही डोक्यात टोप्या ठेवून जात नाही. डावा हात माझ्याकडे करायचा. डावा हात म्हणजे तुमची इच्छाशक्ती, शुद्ध इच्छा नाही पण इच्छाशक्ती. डावा हात माझ्याकडे करण्याचा अर्थ असा की तुम्हाला आत्मसाक्षात्कार हवा म्हणून डावा हात माझ्याकडे ठेवायचा आणि उजवा हात उजवा ठेवायचा. उजव्या हाताला क्रियाशक्ती आहे आणि सगळं कार्य आपण डावीकडे करणार. हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे. आत्मा काय वगैरे मी उद्या सांगेन आपल्याला. जर तुम्ही आत्मा आहात तर त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वतःचे गुरु आहात. त्याच्या मार्गदर्शनात तुम्ही चूक करू शकत नाही. म्हणून उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे ठेवायचा. हे गुरुचं स्थान आहे. सद्गुरूंनी हे स्थान आपल्यासाठी बनवलेलं आहे. ते जागृत झालं म्हणजे आपण स्वतःचे गुरु होतो. नंतर आपला उजवा हात पोटाच्या खालच्या बाजूला डावीकडे दाबून धरायचा. हे चक्र शुद्ध विद्येचं आहे. बाकी सगळी विद्या अशुद्ध आहे. पण शुद्ध विद्या म्हणजे ज्या विद्येच्या आधारे आपल्या नसानसातून जे चैतन्य वाहतं ते कसं वागून घ्यायचं, ते कसं वापरून घ्यायचं, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, ह्याचं ज्ञान ही शुद्ध विद्या. त्यानंतर उजवा हात परत पोटाच्या वरच्या बाजूला ठेवायचा डावीकडे. नंतर उद्या मी आधी सांगितलं होतं की तुम्ही कोणताही दोष आपल्यावर लादून घ्यायचा नाही. मी दोषी आहे किंवा माझ्यात चुकले आहे, मी पापी आहे वगैरे वगैरे, ह्या सर्व न्यूनत्वाच्या भावना एकदम बाहेर ठेवायच्या. तेव्हा उजवा हात आता आपला खांदा आणि मान त्याच्या मधोमध जो कोण आहे त्याच्यावर ठेवायचा आणि मान अशी उजवीकडे वळवून घ्यायची व्यवस्थित. हे चक्र जर धरलं गेलं किंवा चक्र जर बिघाड झाला तर अंजानासारखा रोग किंवा स्पॉन्डिलायटिस सारखा रोग आणि अनेक तऱ्हेचे रोग होतात. म्हणून माझा हा दोष आहे, मी असा पापी असा मुळीच विचार करायचा नाही. उजवीकडे तो वळवून घ्या. आता हा उजवा हात कपाळावर असा आडवा धरायचा आणि मान पूर्णपणे खाली वाकून घ्यायची. या चक्रावर सगळ्यांची एकसाथ क्षमा करायची. आता हा उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला, ज्याला ऑप्टिक लो म्हणतो, त्याच्यावर असा धरायचा आणि डोळे असे वर फिरवायचे किंवा असं मान वर पण करून घ्यायचे. या चक्रावर सध्या काही करू नका, मी नंतर सांगणार आहे.
स्वतःचे दोष मोजायचे नाहीत, स्वतःच्या चुका मोजायच्या नाहीत, फक्त स्वतःच्या समाधानासाठी ह्या परमचैतन्याची आपल्याला क्षमा मागायची. त्यानंतर हा हात पूर्णपणे ताणून घ्यायचा आणि त्याचा मध्यभाग आपल्या टाळूवर, इथे पूर्वी लहानपणी एक अशी स्निग्धशी जागा होती, ज्याला आपण टाळू म्हणतो, त्याच्यावर दाबून धरायचं. बोट मागे ओढून घ्यायची, त्याने दबाव चांगला पडेल आणि मान खूप वाकून घ्यायची तिथे वाटत. आता डोक्याची जी स्कॅल्प आहे म्हणजे चांबडी आहे, तिला हळूहळू साधा घड्याळाच्या काट्यासारखं फिरवायचं, साधा फिरवायचं. मान खाली वाकून द्या म्हणजे बरं पडेल. झालं, एवढंच करणार, दुसरं काही करायचं नाही. आता डोळे मिटायचे तेव्हा चष्मा जर काढलं चालेल. आणि जी मंडळी खुर्चीवर बसलेली आहे त्यांनी पायातले जोडे काढून आणि दोन्ही पाय असे दूर करायचे. अर्थात खालच्या लोकांनी जे बसलेले आहेत त्यांनी सुद्धा जोडे काढून घ्यावे. जमिनीवर बसलेले असं म्हणजे फार उत्तम, पण नसलं तरी सुद्धा नुसते दोन्ही पाय मोकळे करून आणि जमिनीवरती ठेवायचे म्हणजे जमिनीचा आधार. आणि बाकी खाली बसलेले आणि सरळ बसायचं, सरळ मांडी घालून, काही त्याला व्यवस्थित मांडी घालून बसा. काही जर गंडे दोरे वगैरे असतील ते काढून टाका, तावीज वगैरे असे प्रकार ते काढून टाकले किंवा कमरेत काही असेल तर ते काढून टाका. आता परमेश्वरच मिळाल्यावर कशाला पाहिजे असं कळतं. उत्तम. आता डावा हात माझ्याकडे आणि माझ्या अटी लक्षात ठेवायच्या. डावा हात माझ्याकडे, दोन्ही पाय जमिनीवर, जे खुर्चीवर बसले त्यांनी वेगळे ठेवायचे, बाकीच्यांनी मांडी घालून बसायचं. जोडे काढायचे, डोळे मिटायचे आणि उजवा हात आता हृदयात ठेवायचा, डोळे मिटून घ्या. बसताना वाकायचं नाही किंवा मागे ताणून घ्यायचं नाही, सरळ आपलं आरामात पण सरळ बसायचं. उदार हात ठेवायचा. उदार हात ठेवून एक प्रश्न, मला मूलभूत प्रश्न विचारायचा. 3दा विचारावा हा प्रश्न. मला तुम्ही आई म्हणा नाही तर श्री माताजी म्हणा. श्री माताजी, मी आत्मा आहे का, असा प्रश्न 3दा विचारा. आता मी सांगितलं त्याप्रमाणे जर आपण आत्मा आहात तर आपण स्वतःचे गुरु पण आहात. तेव्हा आता उजवा हात पोटाच्या डावीकडे वरच्या भागामध्ये दाबून धरायचं. इथे परत 3दा प्रश्न करा. तो एक मूलभूत प्रश्न आहे. श्री माताजी, मी स्वतःचा गुरु आहे का? श्री माताजी, मी स्वयंचा गुरु आहे का? असा प्रश्न 3दा तुम्ही मनात करा. मी आधी सांगितलंय की मी आपल्या स्वतंत्रतेचा पूर्ण आदर करते, तेव्हा तुमच्यावर कोणती जबरदस्ती करू शकत नाही मी. आणि ही शुद्ध विद्या सुद्धा तुमच्यावर लागू शकत नाही, म्हणून कृपा करू ती मागावी लागेल. उजवा हात आता पोटाच्या खालच्या भागामध्ये डावीकडे दाबून धरायचं आणि इथे 6ला म्हणावं लागेल, श्री माताजी, मला
शुद्ध विद्या द्यावी कृपा करू. श्री माताजी कृपा करू मला शुद्ध विद्या द्यावी. असं साधा म्हणायचं कारण ह्या चक्राला 6 पाकळ्या आहेत. हे स्वाधिष्ठान चक्र आहेत, त्याला 6 पाकळ्या आहेत. जसेच तुम्ही शुद्ध विद्येला ऐकलं त्याच वेळेला ही कुंडलिनी वर चढू लागली, जागृत झाली आणि वर चढते. तेव्हा वरची चक्र आपल्याला प्लावित करावं लागते, त्यांचा विस्तार करावा लागेल. तो सुद्धा आपल्या आत्मविश्वासाने. तेव्हा कृपा करून आता उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे गुरुतत्वावर ठेवावा आणि दाबून पूर्ण आत्मविश्वासाने 10 म्हणायचं. पूर्ण आत्मविश्वासाने श्री माताजी मी स्वयंचा गुरु आहे. श्री माताजी मी माझाच गुरु आहे असं कृपा करून पूर्ण आत्मविश्वासाने मनात म्हणा. मूलभूत गोष्ट ही आहे की तुम्ही हे शरीर, हे मन, हे बुद्धी, अहंकार ह्या उपाधी नसून शुद्ध आत्मा आहात. तेव्हा आता उजवा हात उघडा ठेवायचा आणि पूर्ण आत्मविश्वासाने 12दा म्हणायचं श्री माताजी मी शुद्ध आत्मा आहे. 12दा म्हणा. ही परमचैतन्य शक्ती ही प्रेमाचा सागर आहे, ज्ञानाचा सागर आहे, आशीर्वादाचा सागर आहे. पण त्याहूनही अधिक हा क्षमेचा सागर आहे. तेव्हा तुम्ही कोणती अशी चूक करू शकत नाही जी ह्या क्षमेच्या सागरात पूर्णपणे विरघळून जाईल. तेव्हा स्वतः विश्वास ठेवावा आणि उजवा हात आपला खांदा आणि आपली मान याच्या कोणावर ठेवून मान उजवीकडे वळवायची आणि इथे पूर्ण आत्मविश्वासाने 16दा म्हणायचं श्री माताजी मी निर्दोष आहे. मी अगदी निर्दोष आहे. मी पूर्णपणे निर्दोष आहे असं 16दा म्हणायचं. पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायचं. मी आपल्याला आधी सांगितलं की कुणाला क्षमा करा अथवा नका करू. आपण काहीच करत नाही. पण जर क्षमा नाही केली तर आपण दुष्ट लोकांच्या हातात खेळतो. म्हणून सगळ्यांना एकसाथ क्षमा करायची, त्यांची आठवणी काढायची नाही, त्यांची मोजणी करायची. आता डावा हात माझ्याचकडे राहू द्या, पण उजवा हात कपाळावर ठेवायचा, आडवा, डोकं व्यवस्थित त्यात बसवून मान खाली आखून द्यायचं, कपाळावर ठेवायचा आणि मान खाली वाकून द्यायचा. इथे परत पूर्ण आत्मविश्वासाने कितीदा नाही पण हृदयापासून म्हणायचं श्री माताजी मी सर्वांना एकसाथ क्षमा केली. श्री माताजी मी सर्वांना एकसाथ क्षमा केली असं हृदयापासून म्हणा. कितीदा मोजायची गरज नाही.
क्षमा नाही केली ना तर हे चक्र इतकं संकुचित आहे की त्याच्यातनं कुठेतरी निघणारच आहे. कृपा करून क्षमा करा. नाही तर म्हणाल माताजी आम्हाला काय झालं, कृपा करून क्षमा करा. पकड येते तुम्हा लोकांची. आता हा उजवा हात मागे डोक्याच्या मागच्या बाजूला न्यायचा आणि डोक्याचा मागचा भाग हातात धरून घ्यायचा आणि हळूहळू मान वर करायचा. ह्या ठिकाणी आपल्या चुका मोजायच्या नाहीत, आपले दोष काढायचे नाहीत. फक्त आपल्या समाधानासाठी मनापासून हृदयापासून म्हणायचं की हे परमचैतन्य, माझं जर काही चुकलं असेल जाणून किंवा अजाण तर क्षमा करावी. हे सुद्धा हृदयापासून म्हणायचं, मोजायचं नाही कितीदा. आता शेवटलं चक्र आहे. डावा हात चांगला माझ्याकडे व्यवस्थित ठेवायचा आणि उभा हात ताणून घ्यायचा आणि तळ हात बरोबर त्याच्या मधोमध टाळूवर घ्यायचं. बोट मात्र बाहेर खूप जोरात ओढून घ्यायचे. हे केलंच पाहिजे, नाही तर दबाव बसत नाही, त्याच्यात दाब बसत. दाबून धरायचं व्यवस्थित म्हणून बोट मागे ओढून घ्यायची. मान खाली दाब, मान चांगलीच वाकून घ्यायची. आणि आता परत मी आपल्या स्वतंत्रतेला आव्हान देऊ शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही आणि जबरदस्तीने आत्मसाक्षात्कार देऊही शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही आपला हात साधा हळूहळू घड्याळाच्या काट्यासारखे फिरवा, तेव्हा श्री माताजी आम्हाला कृपा करून आत्मसाक्षात्कार द्यावा अशी विनंती साधा करावी लागेल. हळूहळू फिरवायचं आणि साधा म्हणायचं. आता हात खाली घ्या, डोळे हळूहळू उघडा. आता दोन्ही हात माझ्याकडे असे घ्या, वर दोन्ही हात आणि माझ्याकडे विचार न करताना बघा. ही निर्विचार समाधी. विचार न करताना बघितलं पाहिजे. दोन्ही हात असे. आता उजवा हात असा आणि डावा हात मान वाकून घ्यायची आणि डाव्या हाताने बघायचं की आपल्या टाळूतून अदांत्री हात धरायचा. थंड किंवा गरम हवा येते. कोणाकोणाला फार दूरवर येईल, कोणाकोणाला जवळ येते, पण अदांत्री हात धरायचा. डोकं वाकून घ्यायचं म्हणजे दिसतं. आता डावा हात माझ्याकडे, परत मान वाकून घ्यायचं. डोकं जर खाली घेतलं तर बरोबर दिसतं. आणि आता उजवा हाताने बघा, दिसतंय का थंड किंवा गरम. तुम्ही क्षमा नसेल केली, जर तुम्हाला लिव्हरचा त्रास असेल तर गरम होईल, काय हरकत नाही, ते नीट होईल. पण तुमच्या डोक्यात तुम्ही स्वतःला त्याचं प्रशस्ती पत्र द्यायला पाहिजे, सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. मी काय म्हणणार आहे. आता उजवा हात करा.
परत मागवा डाव्या पलीकडे. आता दोन्ही हात अशा आकाशाकडे करून मान वर करून एक प्रश्न विचारायचा 3दा. श्रीमाताजी, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? मनामध्ये विचारा. 3दा प्रश्न विचारा. हीच का परम चैतन्याची शक्ती आहे? असं कोणताही प्रश्न एकदा विचारा. कोणताही प्रश्न 3दा विचारायचा.